प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या समोर देताना आपल्या सर्वांना, सर्व क्रांती मित्रांना, जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना, आमच्या हितचिंतकांना, आमच्या वाचकांना, आमच्या दर्शकांना, आंबेडकरी लढ्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला नवीन वर्षाच्या महामंगल सदिच्छा आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या महामंगल सदिच्छा. तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला आमच्या महान शूरवीर पूर्वजांना, ज्यांनी नीच पेशवाई, ज्यांनी जुलमी पेशवाई नष्ट केली आणि महाराष्ट्राला मोकळा श्वास घेता आला, त्या आमच्या महान शूरवीर पूर्वजांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, कालपासून एका गोष्टीची चर्चा महाराष्ट्रामध्ये तुफान पद्धतीनं सुरू आहे. काही कारण नाही त्या गोष्टीची चर्चा करण्याची. राजकारणामध्ये काही गोष्टी होत राहतात, मागच्या पुढच्या मागे या गोष्टी होत राहतात, परंतु मुद्दाम होऊन मतदारांमध्ये, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाच्या मतदारांमध्ये विशेष करून संभ्रम निर्माण करण्यासाठी मुद्दाम होऊन काही गोष्टी पेरल्या जात आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या वंचित बहुजन आघाडीला 62 जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये देण्यात आल्या, युतीमधून महादेव जानकर यांच्या पक्षाला काही जागा दिल्यात, काँग्रेसला काही जागा मिळाल्या आणि वंचित बहुजन आघाडीला काही जागा मिळाल्या. 62 जागी वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली, परंतु काही कारणामुळे 16 जागा वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला रिटर्न केल्या, पुन्हा देऊन टाकल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. जर वंचित बहुजन आघाडीने ते काँग्रेसला कळवलं नसतं, त्या जागा रिटर्न दिल्या नसत्या आणि तिथे उमेदवारच दिले नसते, तर मात्र तो चर्चेचा विषय ठरला असता की वंचितनं असं का केलं. परंतु वंचित बहुजन आघाडीने पूर्णपणे इमानदारी दाखवत, राजकीय इमानदारपणा दाखवत, ज्या 16 जागांवरती काही कारणास्तव त्यांना उमेदवार उभे करता आले नाही, त्या जागा त्यांनी सकाळी सकाळी काँग्रेस पक्षाकडे दिल्या. बाबा रे, ह्या 16 जागी तुम्हाला आम्ही देतोय, जागा रिटर्न तुम्हाला करतोय, त्या ठिकाणी तुमच्याकडे कोणी उमेदवार आहेत ते उमेदवार तिथे उभे करा, जागा रिकामी ठेवू नका. त्या 16 जागा देण्याचं कारण काय, अगोदर आपण बघूया त्या 16 जागा कोणत्या. पहिला आहे वार्ड क्रमांक 6, 11, 12, 13, 14, 15, 21, 30, 46, 73, 80, 87, 85, 108, 117, 153, 177, 182, 195, 198 आणि 207 नंबरचे हे वार्ड, 16 वार्ड. आता हे 16 वार्ड रिटर्न देण्याचं कारण काय, तर मुख्य कारण असं आहे की या 16 जागांवरती जे कोणी उमेदवार उभे करायचे होते, त्या बहुतेक उमेदवारांकडे कुणाकडे पुरेसे कागदपत्र नव्हती. अनेकांकडे पुरेशी कागदपत्र नव्हती, किंवा चर्चा अंती दोन पक्षांमध्ये ज्या वेळेला वाटाघाटी होतात त्यावेळेला तुमच्या प्रत्येकाच्या मनासारख्या त्या गोष्टी घडत नाही. काही त्या पक्षाच्या मनासारखं घडत नाही, कधी ह्या पक्षाच्या मनासारखं घडत नाही, आणि तशा त्या काही जागा त्यांच्या वाटेला आल्या. आणि वंचितने विचार केला की ह्या ठिकाणी बाबा, आता काही ठिकाणी पुरेसे कागदपत्र नव्हती म्हणून उमेदवारांना उभं करता आलं नाही, आणि काही ठिकाणी की ह्या ठिकाणी आपण उभं राहून निवडून येत नाही, आपण उगाच ती जागा रिकामी ठेवण्यापेक्षा किंवा हारण्यापेक्षा किंवा आयती वैती भारतीय जनता पक्षाला आंदोलन देण्यापेक्षा त्या जागा आपण रिटर्न करूया. काँग्रेसकडे जर कोणी उमेदवार असेल तुल्यबळ, तर काँग्रेस त्या ठिकाणी ते उमेदवार उभे करेल. हा अतिशय प्रामाणिकपणा वंचितने दाखवला. परंतु ह्याच बातमीची वेगळ्या पद्धतीची बातमी, सनसनाटी बातमी पत्रकारांनी तयार केली, मीडियानं तयार केली, आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या गोटातल्या मीडियानं ती बातमी तयार केली की वंचित आणि काँग्रेसमध्ये काहीतरी फाटलंय, वंचित आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून वाद, ठिणगी, हे प्रकार. तुम्ही
वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याचंही भाष्य आहे का, तुम्ही काँग्रेसच्या प्रवक्त्याचंही भाष्य आहे का, दोघांनी अतिशय समजदार पद्धतीनं या सगळ्या बाबींवरती उत्तर दिलेली आहे. आणि एक विशेष म्हणजे ज्या वेळेला जागा वाटप होत होती, घोषणा होत होती पत्रकार परिषदेमध्ये 3-4 दिवसाआधी, त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं होतं, ही युती फक्त आकड्यांची नाही, हा आकड्यांचा खेळ नाहीये, हा निव्वळ आकड्यांचा खेळ नाहीये, तर हा विचारांचा मेळ आहे, असे त्यांनी ती भाष्य केलेलं होतं. आणि म्हणून मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीने देखील आकड्याला जास्त महत्व दिलं नाही. त्यांना माहिती आहे या 16 जागा आपण उमेदवार काही कारणामुळे देता येणार नाही, तर त्या 16 जागा रिकामे ठेवणं आणि मित्र पक्षाला अंधारात ठेवणं म्हणजे एक प्रकारे युती धर्माशी गद्दारी झाली असते. परंतु वंचितने आपला युती धर्म पाळला आणि त्या जागांवरती लढता आलं पाहिजे. आयत्या वैत्या कुणाला जागा म्हणजे बीजेपीच्या पदरात पडता कामा नये, बीजेपीला तिथं घाम फोडायचा या उद्देशानं त्या जागा काँग्रेसला त्यांनी परत केल्या. यामध्ये कमालीचा सुसंस्कृतपणा आणि कमालीचा इमानदारपणा वंचित बहुजन आघाडीनं दाखवलेला असताना मीडियानं मात्र, तथाकथित मीडियानं मात्र या दोन पक्षांमध्ये काँग्रेस आणि वंचित मध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोन्ही पक्षांनी अतिशय समजदारपणा दाखवत असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा ताळमेळ असल्यामुळे त्या पत्रकारांच्या अशा वाद लावणाऱ्या बातम्यांना त्यांनी म्हणजे किंमत दिलेली नाही. आणि कार्यकर्ते देखील, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये एकत्रितपणे प्रचार करताना दिसत आहे. ही एक जमीनची बाजू आहे. यावेळेला वंचितच्या कार्यकर्त्यांनाही समजलेलं आहे आणि काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना कळलेलं आहे की आपण दोघं एकत्रित येऊ नये म्हणून इथली प्रस्थापित व्यवस्था जन पछाडत आहे. काँग्रेस आणि वंचित एकत्रित आली, मुळात हीच त्यांना पोटदुखी आहे. आणि दुसरी पोटदुखी वंचितला काँग्रेसनं बरोबरीचे स्थान दिले, ही दुसरी पोटदुखी आहे. एका आंबेडकरी पक्षाला काँग्रेसनं बरोबरीचे स्थान दिलं, ही पोटदुखी आहे. आणि त्या पोटदुखीतून हा सगळा प्रकार घडत आहे. हे वंचितच्याही कार्यकर्त्यांना कळतंय आणि काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना कळतंय. म्हणून पत्रकारांनी, मीडियाने, तथाकथित मीडियाने कितीही आग लावणाऱ्या बातम्या दिल्या तरी आता हा वंचित आणि काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्या ध्येयापासून ढळणार नाही. आणि वंचितने ठरवलंय 16 जागांचा सोडा कोणता गौण आहे, परंतु आज ज्या आपल्या हातामध्ये 46 जागा आहे त्या जिंकायच्या, त्या जिंकण्याकडे लक्ष द्यायचं. आणि फक्त आपणच जिंकायचं नाही, तर आपल्या बरोबर आपल्या मित्र पक्षाला म्हणजे काँग्रेसलाही जिंकून द्यायचं. हा संकल्प वंचितच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे पत्रकारांनी म्हणजे मी सगळ्या पत्रकारांना बोलणार नाही, परंतु जे पत्रकार आगीत तेल ओतण्याचं काम करतायत त्यांनी संयमानं घ्यावं. कारण 16 तारखे जवळ आहे, त्याचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.